नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आता रात्रीची वेळ आहे आणि लाईट नाही आहे। ही बॅटरीवर पेटलेला आहे लाईट एक। दुपारपासून लाईटीच गेली, तिकडच्या पाऊस चालू आहे। सकाळीपासून ऊन पडलेलं आणि 4च्या नंतर पावसाने परत सुरुवात केली आणि आळंबी गावली होती। माझे दीर गेले होते शेतामध्ये, त्यांना आळंबी गावली होती तर त्यांनी आळंबी देऊन पाठवलेत मुलांकडनं। आज आपण आळंबीची रेसिपी करूया, चला दाखवते मी। किंवा आळंबी आहे तिथं, हे मी थोडंसं नीट करून घेतलेत, चांगली साफ करून घेतलेत आणि ठेवलेत तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून। आता आपण हे साफ करून घेऊया। किंवा आता आपण साफ करून घेऊयात। हे असं आळंबीवरचं सगळं काढून टाकायचं, हे सारे निघतात असे त्याच्या। छान साली निघतात सगळ्या आणि याचा देठ असतो तो सुद्धा असं त्याच्या सुद्धा साली काढून घ्यायच्या। त्यामध्ये 2 भाग करणार आहोत आपण। इथे बघू शकता अशा साली पूर्णपणे निघतात ह्या। देठाचे सुद्धा असं हे केलं की त्याच्यानंतर वरचा सगळा भाग निघतो हा। आणि याची रेसिपी सुद्धा खूप छान होते, साधी आणि सोपी पद्धत आहे एकदम। असंच मी पूर्णपणे असे साफ करून घेतलेत। चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण हे कढई तापलेली आहे, याच्यात आता घालूया आपण तेल। तेल तापलंय आता आपलं, त्याच्यात घालणार आहोत आपण ठेचलेला लसूण। लसूण सुद्धा चांगला खरपूस झालाय। आता आपण घालणार आहोत मीडियम साईजचा एक कांदा। त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण हळद अर्धा चमचा, 2 चमचे तिखट, हा मिसळ मसाला आहे, धने पावडर वगैरे सर्व मिसळ आहे याच्यात, 1 चमचा। आता आपण सगळं परतून घेऊया। त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण आलं लसणाची पेस्ट, त्याच्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचं किंवा वाळलेल्या खोबऱ्याचं वाटण सुद्धा वापरू शकतो, पण आता करंट नाही त्यामुळे मिक्सर नसल्यामुळे मी तसंच बनवत आहे। इथं आपली आळंबी आहेत, ती चांगली गरम पाण्यात धुवून घेतलीत मी 2 वेळा, कारण आता पावसाचे दिवस असल्यामुळे कुठेतरी किडे वगैरे लहान असू शकतात, त्यामुळे 2 वेळा गरम पाण्याने धुवून घेतलेत। आता आपण हे घालूया त्याच्यात। चांगलं परतवून घेऊया। आपलं चांगलं परतवून झालंय, त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी। हे पाणी मी कोमट करून घेतलंय।
म्हणजे अळंबी शिजतील चांगली. तर 2 वेळा पाण्यात घातले त्यामुळे मऊ झाली असती. तर थोडीशी पाणी घातले त्यामुळे चांगली शिजतील. 1 ग्लास पाणी घातलंय. आता आपण याच्यावरती झाकण लावून ठेवूयात. 10 ते 15 मिनिटाने उघडून बघूयात शिजेल आपली भाजी. तर भाजीमध्ये मी मीठ घालायला विसरले होते. आपण मीठ घालून घेऊयात पहिला. अर्धा चमचा आपल्या चवीनुसार. आता आपण याच्यावर 15 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून देऊयात. आपले आता 15 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढूया. अळंबी शिजलेत चांगली. थोडंसं पातळ केलंय मी, कारण हे आम्ही भातासोबत खाणार आहोत. त्याच्यामध्ये घालूयात कोथिंबीर. कोथिंबीर घालून आणि थोडंसं आपण झाकण लावून 1-2 मिनिटं ठेवणार आहोत, कारण त्यात कोथिंबीरीचा वास खूप छानपणाने येईल. आता 2 मिनिटं झालेले आहेत. परत झाकण काढूया. बघू शकता कोथिंबीरचा वास एकदम घमघमाट सुटलाय सगळ्यावर. खूप छान भाजी झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? अळंबीची भाजी आणि शेताचा थोडासा फेरफटका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.